श्रोत्यांनो नमस्कार. मालवणी भाषाना जशी फणसासारखी रसाळ असाना तशीच हैच्या मालवणी माणसाची मालवणी भाषा ही रसाळ गोडवो पेरणारी. तर या मालवणी भाषेतली गोष्ट श्रोत्यांनो, आपल्या कोकणात सगळ्या जाती धर्माची माणसा गुण्यागोविंदान कोणतोच द्वेषभाव मनात न बाळगता राहतात. त्यावर या गोष्टीतनं प्रकाश टाकण्यात इलो हा. कथेचो नायक असणारो पोरगो एका आयतवारी आपले केस कापूक सलूनात जाता. तेका थंय सगळ्या जाती धर्माची वेगळ्या स्वभावाची माणसा भेटतात. त्याच्या कापलेल्या केसातना त्याका एक मोठा ज्ञान मिळता, माणुसकीचा वेगळी ओळख होता या केस पुराणात. त्या पोरग्याक सापडलेल्या माणूसपणाची गोष्ट हा केस पुराण. केस ही सौंदर्यात वाढ करणारी महत्वाची गोष्ट. हे केस त्याका माणुसकीची कशी उदाहरणा सांगतात ताच या केस पुराण. कथेचे लेखक आणि आवाज असा श्रेयस शिंदे यांचो. तर आता ऐकाया आपल्या गोड मालवणी भाषेतली ही गोष्ट केस पुराण. नमस्कार, मी श्रेयस शिंदे तुमच्या पुढे माझी कथा वाचन करतोय. कथेचं नाव हा केस पुराण. झापातलो कोंबो सगळो जोर लावून परत एकदा गोकाटलो. गप रवाक काय झाला. 5 वाजल्यापासून नुसतो क्वाक क्वाक क्वाकालता. 2 मिनिटं पडाक गेलंय तर ह्या असं रोंबाट चालू. फटकी इलीत एखादी. आज एका कापूनच खातले आणि तसो पण आज आयतवारच हा ना. असा भुतुरल्या भुतुरच बोललंय आणि डोळे चोळीत उठले. कारण मोठ्यान बोललं असतंय तर आये बाजूक तांदूळ असडत होती आणि जर या तिनं ऐकला नसता तर माकाच असडल्या नसता. उठला साहेबानू, झाली झोप का अजून डोळाचा हा. आऊस तांदूळ आसडत आसडत बोलली. नाही झाले ना झोप, अगदी व्यवस्थित झाली. तुझ्या या कोंबड्यान फाटपटी सुटवल्यान माका. अगदी 6 वाजता बघावला नाही त्या का झोपलेलो मी. असा मनात म्हणत म्हणत मोरगेत गेले. काय 6 वाजता उठवल्यान आणि तू 6 वाजता उठलं. डोळ्यावर पाणी मार नि सोयीन बघ. 6 वाजान कधीचेच गेले. 9 वाजले 9. तसो मी फाटकन उडालय. मोरयेतना तसोच बाहेर इलय नि भीती वाहिल्या घड्याळात बघलय. अगे बाय, अगे खरंच 9 वाजले. उलटं घेऊन बघलंय वाटतं. आता कसा रे होतला माझा. आहे चल गे, चललंय मी बाहेर. दुपारपर्यंत येईन. कवटाचं आमलेट करून ठेव, येतंय मी जोग. असा म्हणत मी तयारीक लागले. अरे पण चल्लं खय, आज आयतवार, शाळा बंद ना रे तुझी. आई अवाक होऊन बोलली. मी डोक्यात बाटल्यातला त्याल थापत म्हणाले. अगे शाळेत नय, सलूनात चाललंय केसा कापूक. आज आयतवार ना, लय गर्दी असतली या. त्याच्यात ह्यो आधीच उशीर झालेलो. चल येतय मी, असा म्हणालय ने निघाले. आता जागिली तू का. अरे काहीतरी खाऊन जा, उपाशी कसं रवतलस. आयन चाय आणून ठेवल्या. काय नको घे आता, उशीर झालो आधीच. तसा पण बाबांच्या खिशात ना 50 रुपये घेतलंय. भूक लागली तर खाईन काहीतरी. आता येतय मी, असा म्हणत चपला पायात रेटलंय नि सुसाट सलोनाकडे धावत सुटलंय. कसो तरी सलोनाकडे इलय ती थांबलंय. समोर बघतय तर ह्या काय, ही तोबा गर्दी. 10-12 माणसं आधीपासूनच रांगेत उभी. म्हातारी कोतारी सगळीच. आज माझे 13 वाजतले. असा म्हणान गपगुमान अगदी रांगेत जाऊन बसलंय. समोर बसलेलो प्रत्येक जण हय आपापल्या केसबद्दलच बोलावतो. कोण तंबाखूचे पिचकारे मारत पेपर वाचत होतो, तर कोण मोबाईलवर आपल्या केस सोबत बोलावतो. कोण कॅन्डी क्रश खेळावतो, तर कोण नुसतोच ह्या सगळ्यांकडे टक लावून बघत होतो, अगदी माझ्यासारखं. पिंटो मात्र आपला भादरण्याचं काम झपाझप करत होतो. पण तरी पण काय माणसा संपत नाही होती आणि त्यांचे केस पण. थोड्या वेळान जाम उकडाक लागला. लय खाम येऊक लागलो. पण सगळं चिपचिपीत कसो. रे देवा, डोक्यावरचा सगळा त्यालच खालती उतराक लागलेला. सकाळी गोठलेला होता म्हणान काय कळला नाही, पण आता सगळं तेनाली रामच होऊची येळ इली. कसा तरी सगळा रुमालान पुसान काढलंय. आरशात जाऊन झकासपैकी तेरेनामचो भांग पाडलंय आणि परत जाग्यावर बसाय गेलंय. तर जाग्यावर कोणतरी दुसरोच बसलेलो. आता जागाव गेली. मग खैतरी पावळ्यातल्या धोंड्यावर बसाक गावला. भांग पिल्यासारखं मग थयच बसान रवलंय. 2-2.5 तास कसे तरी गेले. आता माझ्या पुढे फक्त 3 जण होते. अब्दुल चाचा, मायकल आणि तुके आबा. अब्दुल चाचांचो नंबर इलो
तसे ते अल्लाचो शुक्रिया अदा करत उठले आणि पिंट्याच्या सिंहासनार जाऊन बसले. तशी माकाव बसाक जागा मिळाली. पिंटो लय दमलो होतो. तरी त्यांना कैचीपणी घेतल्यान आणि परत आपल्या कामाक लागलो. छानपैकी केस कापून झाल्यार अब्दुल चाचांनी खिशातनं मेंदयेचा पाकिट काढल्यानी तसो पिंट्यान त्यांका लाल पांढरो युरोपियन बनवून टाकल्यान. आपला राजस्वरूप आरशात वरना खालपर्यंत अगदी न्याहाळून बघून चाचांनी पिंट्याचो शुक्रिया मानल्यानी नी आपली राजेशाही छडी घेऊन ते रुबाबात निघान गेले. त्यांच्या त्या दिमागदार पाठमोऱ्या आकृतीकडे आणि त्यांच्या युरोपियन कटकडे मी कितीतरी वेळ अगदी टक लावून बघत होते. ते गेले. तसो त्यांच्यानंतर हाय ड्यूड व्हॉट्सॲप असा काहीतरी बोलत मायकल उडी मारून खुर्चीत बसलो. त्याच्या उडी मारण्यान खुर्चीची पाय टेकूची पत्र्याची जाळी तुटली. पण पिंट्यान थंय काय बघल्यान नाही, कारण ह्यो मायकल म्हणजे पिंट्याचो अगदी जिगरी यार. काय रे मायक्या, लय दिवसान आईलस रे, खय गेलो होतस? काय नाही रे, जरा एका कामासाठी डॉलेक घेऊन गोव्यात गेलंय. काम अगदी कम्प्लीटच करून नेलंय हा, मायकल बोललो आणि पिंट्याक एक डोळो मारल्यान. पिंट्यानं एका हसत डोळो मारल्यान आणि आता दोघाव जण आपल्या नव्या कटासाठी तयार झाले. तसा सांगायचा झाला तर पिंटो ह्यो आमच्या पंचक्रोशीतलो एक नावाजलेलो न्हावी. त्याचा एकलव्य केश कर्तनालय म्हणजे अगदी पंचक्रोशीत नावाजलेला एकमेव केश कर्तनालय. नाही हो, ह्या एकलव्य काय पिंट्याचं नाव नाही, तो पिंटूच. पिंटू बाबू वाघमारे. तसा बघू गेलास तर ह्याना एक उंदीर पण मारल्यान नसत. मग वाघ तर लांबच रवलो, पण तो डोक्यातल्या वाघांका रवाक मुश्किल करता ह्या खरा हा. मग ते बरंडे काय कमी असतात होय? शिरा पडली त्यांच्या तोंडारती, जगाक देत नाही हो. शा बायकांका हो, माका नाही असं दे. तर यो एकलव्य म्हणजे थेट इतिहासातलो हा. गुरु द्रोणाचार्यांचो शिष्य, अंगठो कापून देणारो. ह्याची गोष्ट पिंट्याक लय आवडायची आणि त्याची ती एकाग्रता पण. म्हणान त्यानं आपल्या कत्तलखान्याचा नाही हो कर्तनालयाचा म्हणजे केश कर्तनालयाचा नावच ठेवल्यान एकलव्य केश कर्तनालय. तर एकलव्यासारख्या आपल्या कामावर लक्ष ठेवणारो एक कलंदर कलाकार पिंटो आणि त्याच्या नवनवीन स्टायलिश कटाचो मॉडेल ह्यो मायकल. ही अशी ह्यांची केस. आता अवघ्या 15 मिनिटात पिंट्यान मायकलचो एक नवो स्टायलिश कट मारून टाकल्यान. 2 सायटीक नुसता गुळगुळीत डोजर फिरवल्यासारख्या सपाटी करून मधीच रवलेल्या जुडपाच्या शेंड्यांका लाल मेहंदीन रंगवलेला. त्याच्या पाठीमागे मायकल मधलो यम मोठ्या दिलात कोरलेलो आणि त्या दिलातना आरपार जाणारो एक बाण डॉलीतल्या डीवर. जाकपॅक एकदम. मायकल आता MD झालो. सॉलिड रे, खतरनाकच अरे. आता बघता अँथनी कसो जळवतोय तो. डॉली आय एम कम डार्लिंग, बेबी येतोय गो मी, आय लव्ह यू पिंट्या, आय लव्ह यू बॉस असा म्हणत मायकलान शाहरुखच्या दिलवालेसारखी एक पोज दिल्यान. क्या यार तू भी ना, थांब लय कडक पोजा भावा असा म्हणत पिंट्यान तोंडातलो सगळो गाळ पचाक करून खिडकीच्या बाहेर टाकल्यान आणि सैराटमधला झिंगाट गाणं वाजवत असलेलो आपलो मोबाईल चार्जिंगवरनं काढल्यान. आता यो मायकलचो पोजवालो फोटो काढतलो तेवढ्यात फाट करून मायकलच्या पाठच्या यमवर एक 2.5 किलोचो हात पडलो. त्याचे झिंजे उपटत आबा तेका आदळत आदळतच बोलले, ए का मायक्या, हय आम्ही तुझे कोंबडे बघूसाठी लावणय, आमका घराकडे बाकी काय काम आहोत. म्हणान हय बसला 2 तास येऊन, तू नाचतलं ने आम्ही तुझी सोंगा बघतलाव. शिमगो हा ना म्हणान मांडारी लाव आम्ही. शिरा पडली तुझ्या तोंडारती. मेल्या आमकाव कॅस कापूचत, राती मांडारी मग तुका बघताव. काय मेलाच आता रूप, नाचो तरी बरो ह्याच्यापेक्षा. आणि ये तू एकलव्या, कॅस कापूचे टाकून फोटो काढत बसलो आ. तू पण याचोच भाव नाही रे. आता काय चाचीत जातं. आता गुमान कॅस काप, नाहीतर यो फोनच फोडून टाकतलंय बघ. आबा आता भयानक पॅटर्न उठले होते. आधीच 2-3 तास रांगेत रवान वैतागलेले आणि आमका वैतागून सोडलेले आबा मायकलच्या आणि पिंट्याच्या फोटो सेशनान अधिकच सरभरीत झाले होते. पिंटो तर चाचीत जाऊन मान खाली घालून उभं होतो. निहाय मायकल तर त्याच्या नव्या कोऱ्या कटाचो आबांनी उधळून लावलेलं कट बघून
टाचे बुडाक लावून पळाक सुटलो. वाऱ्यार हालणारो त्याचो लाल तुरो बघून कोणतरी मागणं आराडलो, ए मायक्या, आज आयतवारा, जरा सांभाळून जा रे, नाहीतर कोंबो म्हणान तुकाच कापतीत. त्याबरोबर कितीतरी येळ कोंडान रवलेलो हसो हवेत पसारलो नि शिरा पडली त्याच्या तोंडारती. ह्या हशाचोच फायदो घेऊन कसलो तरी कोंडलेलो कुचकट वायू पण हवेत पसारलो. वातावरण परत कुचकट झाला. पिंटो आता कसो तरी धीर करून आबांच्या जवळ गेलो. आपली कैची पणी घेतल्यान नि केस कापूक तयार झालो. आबांचा वय आतासा 70-75 पर्यंत असत, पण लय भयानक माणूस. गावचो जाणकार नि गावकार. चंद्र सूर्य दोघाव ह्यांच्या डोक्यार होत. समोरचा सगळा तुळतुळीत नि कडकसून वायात चतुर्थीचो मावळत चललेलो चंद्र. आबांनी पिंट्याक फरमाईश सोडल्यानी, ए झिंगाट लाव झिंगाट. त्याबरोबर पिंट्यान आपलो होम थिएटर चालू केल्यान. सैराट आबा झिंगाट होऊन खुर्चीत बसानच नाचाक लागले. त्यांच्या व्हायब्रेशनमुळा पिंट्याक काय केस कापूक येईनत. मग त्यांना इलेक्ट्रिकची मशीन घेतल्यान नि पाठचा वैला वैला सगळा उडवून टाकल्यान. केस कापून झाल्यार पिंटो आबांका म्हणालो, चला आबानू, केस कापून झाले, दाढी करूची आगाय. आबानी पुढना पाटणा सगळा बघल्यानी नि पिंट्याक म्हणाले, दाढी काही एक नको, उगाच तुका 10 रुपये किती द्यायचे, करेन मी माझी घराकडे जाऊन. आबा आता पिंट्याच्या जाम डोक्यातच गेले होते, पण तोंडार बोलायची त्याची हिंमत खय होती. मग तो शांतपणाने म्हणालो, करा ना, घराकडे जाऊन खुशाल करा, पण बाकीच्या माणसांचे केस कापूचे होत ना. मग मी काय तुका नाही म्हणलंय, काप की, पण तुम्ही उठटलास तर त्यांचे कापतलंय ना. होय काय, उठतय रे, खायत नाही तुझी खुर्ची, पण त्याच्या आधी माझा एवढा एक काम करून दे. असं म्हणत आबांनी खिशातना काळी मेहंदीचा पाकिट काढून पिंट्याच्या हातार दिल्याने. आता ह्याचा काय करू? पिंटो आश्चर्यचकित होऊन म्हणालो, फास माझ्या तोंडात, काय करू विचारता. आता ह्या पण मीच सांगाव तुका. हे असा झाला, रामायण ऐकल्यान न्यू आवशिक विचारता, ही सीतारामाची कोण, बहन की आवस. चल रंगीव, ह्या म्हातारेचे बाबा केसाची चित्र, डोक्यार कॅस नाय नियो रंगवण्याच्या गोष्टी करता. पिंटो तोंडातल्या तोंडातच असा काहीतरी म्हणालो आणि कामाक लागलो. 5च मिनिटात आबांचे पांढऱ्याचे काळे करून झाले. आबांनी आरशात अगदी निरकून बघल्यानी नि पिंट्याक म्हणाले, आहा, झाकच एकदम. पिंट्या, भारी केलंस रे. माका आता अगदी 20 वर्षाचो झाल्यागत वाटता. तो कोण रे तो? हा, सिंघम. त्याच्यासारखो दिसतंय ना रे मी, वाचो. असा म्हणान आबा आरशात बघूक लागले. तेवढ्यात माझ्या बाजूक बसलेलो कदमांचो रवगो माका म्हणालो, ह्या बघ, देवाचे गण हेंका नेऊक भायर उभे होत, नि हे स्वताक देवगण समजतात. असा म्हणान तो आपूनच हसाक लागलो. बाकीची माणसं पण आपापसात दबक्या आवाजात बोलत होते. ह्या बघ, आबांक म्हातार चव लागला, तोंडात चिंगम चगळूक दात नय, नियो सिंगम होयचे बाते करता. काय खरा नाही बाबा याचा. असं म्हणत माणसा हसतच होते, पण माझा या कोणाशीच देणा घेणा नव्हता. माका आपले केस कापून घराक आमलेटनी भाकरी खाऊक जावचा होता. सकाळपासना पोटात नुसते कावळे कोकलत होते. रांग सोडून काहीतरी खाऊक गेलंय तर सकाळपासूनचा सगळा पाण्यात जाणार असता. माका आता डोळ्यासमोर तर भूकच दिसा होते. आबा पिंटर तर लयच खुश झाले होते. तिने ते का 10 रुपये एक्स्ट्रा दिल्याने तसो पिंटो सगळा इसरान त्यांच्यावर खुश झालो. आता आबानी पिशयतना काळो गॉगल काढल्यानी नि तो आपल्या डोळ्यावर लावल्यानी, तोंडाक अजून जरा पावडर थापल्यानी नि ऐटीत बाहेर पडले. तवा खाई उरलेला 4-5 जणांनी सुटकेचो निश्वास टाकल्यानी. मी खुर्चीकडेच बघत होते. आबा जाताच फाटकन येऊन खुर्ची पकडले, खुर्चीवर बसले. खुर्चीवर बसतय तेवढ्यात मायकलान जो पत्र तोडलेल्यान तो माझ्या पॅन्टीक लागान अजून तुटलो. त्याचो टार करून आवाज इलो. सोबत माझी पॅन्ट पण फाटली. पण आता मात्र पिंट्याचं लक्ष बरोबर त्या पत्र्यावर गेलो. त्यांना समजल्यान की मीच तोडलंय. किती रे तुझा वजन, पत्र तोडून टाकलं माझं, जरा बघून पाय टाकूक येत नाही तुका. माझ्या मानेभोवती कापड गुंडाळता गुंडाळता पिंटो माका म्हणालो, अरे पण मी नाही मोडलंय. तर मगाशी त्या माका मध्येच थांबवत पिंटो म्हणालो,
चल रावां दे, नंतर बघू. त्यानं आता केसार पाणी स्प्रे केल्यान कैची फणी घेऊन केस भातरूक लागलो. पत्रो तुटल्याचो राग तर यो काढत नाही ना, असाच वाटाक लागला. मशनीच्या मदतीन सुरुवातीचा थोडा काम आवरल्यान उरलेला काम तर त्याची कैची सपासप आवाज करतच होते. सगळा झाल्यार वस्त्याऱ्यान दोन्ही साईडचे आणि पाठीमागचे कट लाईन साकून घेतल्यान. कानांच्या दोन्ही साईडीक 2 लांब लचक कळये ठेवल्यान. मानेवयले तोंडावरले केस झटकवून झाल्यार कापडाची गाठ सोडल्यान. तोंडार जरा पावडर थापल्यान. "नी उतार, झाले कापून?" असा म्हणालो. मी उतारलंय आणि आरशात बघून जरा केसार फणी मारलंय. बरे कापलेल्यान त्यातल्या त्यात. सगळा झाला. आता पैसे देऊसाठी त्याच्या पुढ्यात 50ची नोट नेलंय. तर हावरासारखी त्यांना ती घेतल्यान आणि कागद घेऊन कापलेले केस भरूक लागलो. "माझे 10 रुपये, 50 दिलंय नाही तुका?" लय येळ पिंटो पैसे देतशे बघून त्याका विचारलंय. "कसले पैसे?" "पत्रो तोडलंस त्याचा काय? आता वेल्डिंग मारूक बपनो 10 रुपये घेतलो, ते कोण देत?" "अरे पण पत्रो मी नाही तोडलंय, तो तर..." "हां, मी तोडलंय ना, काय सांगता." माका अर्धा वरच थांबवत पिंटो म्हणालो आणि परत त्याच्या कामाक लागलो. पिंटो आता आपला काय ऐकायचो नाही, तो समजान घ्यावच्या पुढचो. मारान देत म्हटलंय, "तसे पण 10 रुपयेच तरत, ते घेऊन कसलो बंगलो बांधतलंय. ह्याच्या बांगडा बोललंय तर उगाच आपलाच तोंड दिसतला. तसा पण भूक लय जोरात लागली. पोटात कावळे नुसते कोकालतत. घरात आमलेट माझी वाट बघून थंडावला असत. मोरो आहे का, घरात जाऊन आधी आंघोळ करून पोट भरतय, मग बघतय या पिंट्याकडे." असो विचार केलंय आणि जाग बाहेर पडलंय. पण मधीच असा काहीतरी दिसला आणि पावलात थयच्या थयच थबाकली. पिंटो कागद घेऊन कापलेले केस भरत होतो आणि खोक्यात टाकत होतो. केसांचं ह्यो ढीक पडलो होतो. सगळ्या आकाराचे, रंगाचे, रूपाचे केस होते त्याच्यात. लहान होते, मोठे होते, काळे, पांढरे, तांबूस, भगवे असे सगळे होते. ते सगळे एकमेकात असे काय गुंतले होते, मिसाळले होते की कोणाचे खयचे त्या सांगणं खराच लय अवघड होता. अगदी माझे केस पण मी ओळखू शकणार नसतंय, एवढे ते एकत्र झाले होते. मग त्यात अब्दुल चाचांचे केस होते, मायकलचे होते, तुक्या आबांचे होते, पण ते सगळेच एकमेकात मिसाळले होते. ह्याचे अमुक अमुक असं सांगा कायच पुरावा नव्हतो. कारण त्या खैचाव केसार त्याच्या मालकाचं नाव लिहिलेला नव्हता. मालकाच्या धर्माचं नाव लिहिलेला नव्हता. ते सगळे थय केस मनान एकत्रच पडले होते आणि पिंटो त्यांका एकत्र करून एकाच खोक्यात टाकत होतो. विज्ञानाच्या पुस्तकात तसं एकदा मी वाचलेलं आहे की हे केस म्हणजे आपले मृत पेशी असतात. पेशी मेले की ते केसाच्या रूपान बाहेर येतात. बाहेर इले की फक्त केसच, आणि बुतूर असले की सगळे पेशी. एकमेकांच्या जीवावर उठलेले, स्वतः जगासाठी दुसऱ्यांचा जीव घेणारे. मग ते पेशी काय की माणूस काय, सगळे सारखेच. जिथे असताना एकत्र राहाक नको, पण मेल्यार एकत्रच होतात. सगळे तुटक तुटक जगणारे. हेंका जॉईंट करून ठेवूक होया. निखालेलो पत्रो परत एकत्र करूक जशी वेल्डिंग करतात, तशी वेल्डिंग करून माणसा जॉईंट करू घेतील काय? असा झाला असता तर माणुसकी पण जॉईंट राहिली असती. पण एक मात्र खरा, आपल्या गावात ही माणुसकी अजून जिवंत हा. कारण हय पैसेवाले असले तरी कळी काळात मदत करणारे अब्दुल चाचा होत. थोडंसो सैराट असलो तरी मदतीक धावा नेणारो मायकला. तोंडान फाटके असले तरी माणसा जमवून ठेवणारे तुके आबा होत. चुगली करणारो असलो तरी अडला नडला काम करणारो कदमांचो रौगो हा. आणि या सगळ्यांका एकत्र आणणारो एकलव्य म्हणजेच आमचो पिंटो सलूनवालो हा. आणि अशाच या माणसांमुळा आज आमच्या गावात एकोपोन आणता, संस्कृती शिल्लक हा, परिणामी माणुसकी हा. मनान हय दंगली होत नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या होत नाही, कोणावर अत्याचार होत नाही. आणि याचा सगळा श्रेय ह्या आमच्या माणसांचा. पिंट्याचे सगळे केस भरून झाले. त्या सगळ्या रंगाच्या आकाराच्या केसासोबत पिंट्यान पेपर चुरगळून त्याच खोक्यात टाकल्या. तसो मी भानावर इलाय. पोटातल्या कावळ्यांची आठवण झाली. त्यांका येळेवर काय दिला नाही तर ते कोकलान मरतले. म्हणान तसोच उलटो घराकडे पळस सुटलंय.
कावळे तर मरणाचे ओरडत होतेच. भूक जाम लागली होती. पण ही भूक मगाशच्या भुकेपेक्षा वेगळी होती. तिका आमलेट नको होता की कोंबो पण नको होतो. तिका फक्त पोटातले कावळे मारूचे होते. माणसांचा मांस खाणारे, ध्यानात बसल्याचं नाटक केलेले, उगाच कावकाव करणारे काळे कावळे, त्या सगळ्या कावळ्यांका मारणारी ही भूक होती. सगळ्या माणसांका तिका असा एकत्र आणूचा होता, कारण एका माणुसकी सापडलेल्या माणसाची ही भूक होती. श्रोते हो, आत्ताच आपण केसपुराण ऐकलात. ह्या केसपुराण ऐकान आपल्याक मालवणी भाषेचो गोडवो कळलोच असत ना. वांगडा एक मोठो बोध पण मिळालो. जाती धर्मात न अडकलेलो आपलो गाव कसो बरो असा हा त्याचा उदाहरण समोर इला. खरा तर ही गोष्ट म्हणजे मालवणी साहित्यातील एक बरीचशी गोष्ट असा आणि एका सलुनापासून सुरू झालेलो ह्या गोष्टीचो प्रवास गावच्या संस्कृतीवर, एकोप्यावर प्रकाश टाकता आणि माणुसकीची नवी ओळख देता, होय ना. गावच्या या साध्या जीवनावर प्रकाश टाकणारी गोष्ट होती श्रेयस शिंदे यांची आणि आवाज सुद्धा होतो त्यांचोच.